या मग हॉटेल भाऊ, आता तुमचे पैसे भेटले, सगळं झालं. परवा दिवशी निघतो मी इथून, ठीक आहे. चला आता, हॉटेल तो झाकी है, मानमोड़े अभी बाकी है. तो कल उसका काम निकालता, परसों मैं चल जाता. क्या राजा मामा, क्या मेरे को बताओ ना, वो मानमोड़े का काम मैं निकालता, कौन है वो? क्या किया क्या उसने? काम मलेच करायचं आहे ते, काऊन की लय गैरसमज निर्माण केले त्या मानमोड्यानं. मा साळवाचं मा इपट केलं त्यानं. तर त्याचा जरासा कार्यक्रम करतो मी. तर फक्त एक काम कर गड्या, तू महासंग चाल. एवढं सांग गड्या, चोरी झाली होती म्हणा बा, आणि मॅच चोरले म्हणा, तुमच्या मेवण्यानं चोरले ना ते. मेवण्याले हजर करू आपण, आणि कुठं चोरी झाली तेही सांगू. मग लागतो मी मानमोड्याच्या कामी. चला ना मग, घ्या आपल्या गाडीवर चालले जाऊ मग. चला आत्ताच चला त्याच्या घरी. नाही, मी कसं कटलंच घेतो, उशीर पाशीर झाला टेन्शन नाही. फक्त मला ती थैली आणून दे जे तुम्ही चोरली ती. म्हणजे कसे त्याचे 2 लाखही द्यायचेच आहेत मले. चालले जाऊ मग. ठीक आहे, तिथूनच मग मानमोडीचं सुरुवात. ठीक आहे, आलोच मी 2 मिनिटात. अरे जा लुटेरे, तुम्ही हे पाय येत नका जाऊ ना इथं. राहू द्यायचं नाही का तुम्हाला इथं? जाऊ का बा, हे सोडू का खोली मी आता? हे लोक राजे आम्हाला म्हणते ना, हे काय माणूस तुम्ही आणता म्हणून. तुम्ही हे बा राहू दे, आता येऊच तो का ना. माय झालं ना, मी तुम्हाला म्हणलं काही गेले बाबा, जाऊ द्या आता. काय मी म्हणलं तुम्हाला, फोन तरी केला का? साहजिक आहे ना, राग येतेच माणसाले, पण मी सांगतो ना, खोटं काहीच नाही याच्या. हे हॉटेल भाऊ आहे, त्याच्या हातातली थैली आपली आहे. 2 लाख रुपये सहित मिळते. सापडली मला, कोणं चोरलं, काय चोरलं पता लागला त्याचा. याच्या मेवण्यानं चोरली ते, आणि कुठं चोरली ते सांगतो बा. आपण कबाडचं दुकान आहे तिथं, त्या भाऊले भेटू. तिथं चला बा. नसन भरोसा तुम्हाला तर काय झालं तो काही सांगू नका तुम्ही, सगळं माहित पडलं. तुमचा चेहरा ओळखीचा झाला लोकांच्या. मामा लुटरे काय आहे तर मग काय तर हौदोशी गई बुंदोशी नाही येते. आता पा म्हणलं चिमण रावले किती फटका बसला माहिती आहे का? मग मला तर बसला, आमचं सोनं 2 लाखाचं गहाण ठेवलं होतं, कारण ते 2 लाखाचं ते अजून नाही आणलं सोडू. आणि हे 2 लाख रुपये अजून त्याच्या आईचे बोलावले, आणि ती त्या याला दिले घर मालकाले. म्हणजे 4 लाख रुपयाला आज फिटेला आम्ही. सांगा तुम्ही ना. मग 2 लाख आणले ना मॅन, अजून 2 लाख तुमची जी सोनं सोडायचं आहे ना, त्याची मी सोय लावून देतो ना. त्याच्यासाठीच आलेलो आम्ही इथं. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. हो, मी गॅरंटी घेतो ना या माणसाची. या माणसानं चोरले नाही तुमचे पैसे, माझ्या मेवण्यानं चोरले ना. मी त्याला फोन करून बोलावलेला आहे कबाडच्या दुकानजवळ. तिथं चला ना तुम्ही, प्रत्यक्ष काय आहे तर. खोटा नाही बोलून राहिला माणूस. जरासा विश्वास ठेवा तुम्ही. काय बोलता तुम्ही? चला बरं, हे बा बाळू पाहूनच घेऊ यायची आता कुठं काय. तिथं आपण 4-5 दुकानदाराला विचारू, इथं चोरी झाली का बा याची. चला तुम्ही, चला काढा तुमची बुलेट, काढा, आम्ही काढतो गाडी. चला कुठं आहे तर. अरे जा आलाच कर बा. हे सकाळी तोंड दिसलं तर 9 वाजता. काय बाळ भाऊ, 5 जा जरा सतर्क राहा तुम्ही. ते 2 लाखांना अजून फोन जिरले नाही का म्हणणं? नाही ते काय सापडले म्हणते पैसे. हो, ते आता त्यासाठी तेच प्रकरण आहे. हो, पाहतो ना आता काय नाही तर. आणले त्याने पैसे, आणले तर काही वांधा नाही. काय आणले काय नाही पाहिजे बा. 2 दिन आणि 4 काळात. बरोबर, ठीक आहे. पाहिजे म्हणलं बा लुटेर भाऊ, जरासं माणूस की रात जा इथं. इथं येत नव्हतं जास्त. थांब ना तू यासाठी येईल हो ना मी. हो, तुझे 2 लाख तर काढतो, पण तुला रट्टी देणार आहो मी. थांब जरासा, मागचं पुढचं पुरं चक्र व्याडच काढणार आहो. नाही ना भाऊ, आता काही नाही म्हणलं, हे खरं सांगून राहिलो यायले. हो, अशी परिस्थिती आहे. हो, म्हणून आलेलो. बरं पहा काय आता बाळू भाऊ, झालं की येतो म्हणलं मग घरी. हो, दुकानापर्यंत जाऊ मग सोबतच. आता मी तिकडे ऑफिसला जाईन. चालेल जाऊ मग. हो ना रोजचाच ताप आहे. स्वतःची गाडी काही काढत नाही. हो, चला दुसऱ्याच्या गाडीवर का महाविंद 4 व्हीलर फक्त शोसाठी आणली, त्यांना पूजा करत द्या म्हणा त्याची. हो बरोबर. हो, जाऊ ना सोबत. हो, ठीक आहे. हो, येता तुम्ही बरोबर 5:15 वाजता जाऊ. ठीक आहे म्हणलं. असे म्हणतात लोक काही काही. असं आहे ना प्रकरण तुमचं. काय करा आता? जाऊ द्या आता, काय म्हणणारे जे काय आपण कोणा तोंड धरणार. पण मी खरं सांगतो ते तुम्हाला दाखवून देतो आता. हो, काय हे गाडी तुमच्या संग येत असते का? लय कंजूस आहे ते. हो, रोज कसं आहे 5:15 वाजता माझ्या घरापाशी येते डबा घेऊन. चला बा तुमच्या गाडीवर. तिथून त्याचं जवळ ऑफिस. हो, कॉलेजमध्ये आहे ती. हो, जाऊ दे तिकडे. ते 10वी-12वीचे पेपर ते सेंटरच्या ह्याच्यावर आहे ते. जाऊ द्या. हो, येते येऊ द्या. आता काय करता, आपली गाडी चाललीच तर जाऊ द्या. गाडी आहे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, पण स्वतःची काढत नाही ती. काम असलं तर मोजकच काढते ते. हो का? असं बरोबर आहे ना. मग ती पूजा करत जा म्हणा, अगरबत्ती लावून चांगली सेंटेड, नाही का? बरं, चला बा, तुम्हाला पहिले दाखवून देते माय काय. चला. हो, काढा गाड्या काढा. क्या हो, अभी आ गए क्या मिली तुम्हारी थैली? हो, उस दिन गई थी वो. कितने बार आती रह जा. जान देना बाबा, एक बार गई के नहीं मिलती हो गई. नहीं, मिल गया, चोर मिल गया. अभी आ रहा हो. लेकिन हमारे रिश्तेदार है, ये बोल रहे कि चोरी हुई नहीं बोलती हो. इसलिए कैसा इनको मैंने बोला भाई 4-5 दुकानदार को पूछ लो.
ओ भैया रजा काय को मजा करेंगे यार, मैंने देखा ना इसकी पोजीशन क्या है। तो हाँ बहुत कैसा चिल्ला रहा था, उसके पीछे लग गया था। हाँ, लेकिन क्या उसने अच्छा काम किया, इसका बोरा उठा के दिया एक लड़के का, और वो तीसरा आदमी पैसे लेके भाग गया। पहा म्हणलं आता त्या दुकानदाराला विचारलं बा तुम्ही, त्याच्या पुढच्याला विचारलं, सांगा आता काय खोटं आहे का सांगा बा. नाही नाही हाय म्हणा, हो सांगून राहिले सगळे तसंच सांगून राहिले. काकाजी पण हेच होते ना ते. हो ना हेच होई ना बा, ఇంకా मग 2-3 वेळा आलती ना ते सापडला का सीसीटीव्ही कॅमेरे आहे का म्हणे मले म्हणे, पण आपल्याजवळ काही सीसीटीव्ही कॅमेरे नाही बा. बरोबर आहे, मग खरं आहे वाटते नाही का? हो बहुत इथून गेलतीस मग चोरी नाही का? ఇంకా ते पती आले ते, या हो या इकडे या म्हणलं हॉटेल आणा त्याले आणा. बा, हे आहे म्हणलं मामे हो ना, हो हे बा याले इजारा का आहे तो. अरे बाबा ये तो वो कट्टा लेके आया था, इसने तो उठाने को बोला इसको. हाँ यही तो है लड़का वो. हो म्हणलं मीच होती. मॅच तुम्हाला म्हणलं कट्ट उचलून द्या, आणि तिकडे आमचा तिसरा माणूस पळून गेला ते तुमची ते थैली घेऊन. म्हणलाय आणि हे थैली मला दिसली हॉटेलचे तिथं, कुक्कुटपालनचे तिथं. म्हणून मी तिथं गेलो आणि तिथं यायची खोल फिटिंग केली मी. बरोबर ठीक आहे भाऊ, आलं लक्षात आता. हो काही हरकत नाही, तूच आहे ते नाही का. जाऊ दे आता समजलं ते कसं आहे, आमचेच पैसे होते ते, आम्ही दिले बा भरून. मग बरं झालं सापडले आता. ते सगळी चुकी आमची आहे, आम्ही चोरले होते, दिले वापस त्याले आता. काही हरकत नाही. हो ते घेऊन घ्या तुमचे पैसे आणि मोकळं करा प्रकरण. चला साडभाऊ जाऊ दे आता, समजलं ते गैरसमज झालता आमचा. चला घरी चला आता, जाऊ दे तिकडे. तेच म्हणलं. हां बरं या मग हॉटेल भाऊ तुम्ही आता. मी पाहतो जरासा. तर चिमणराव जरा एक विषयावर बोलायचं आहे, घरी जाऊन बोलू म्हणलं त्या. चला चल. चला आलो म्हणलं आपण. हो, काय विषय काय होता तुमचा, काय महत्वाचा विषय सांगणार होती? हा लवकर सांगा म्हणलं, आम्हाला इथून 9:15 वाजता निघा लागते. झालं ना माय, बस 2 मिनिटाचा विषय आहे. कसं आहे आता तुमची 2 लाख भेटले ना तुम्हाला. हो तर आता हे जे आपलं मानमोळे आहे ना, मानमोळे, हो याचं काम काढायचं आहे मला जरासा. हो अति केलं त्यानं, मला कसं लय सतावेलं आहे. हो तर आता फक्त मला थोडंसं सहकार्य करा तुम्ही. हो याला दणके खायला लावतो, आणि यानं 2 लाख घेतले ना आमच्या बच्चे, हो ती वसूल करतो मी. हां हो फक्त एवढं काम करा. हो मी सांगतो तसा माझा प्लॅन लक्षात घ्या तुम्ही. हे बा खरं सांगा तुम्ही त्याला. हो 2-4 शिल्लक ऐकून हा ना तुम्ही. हो लय का याच्यात नाक खूपसत राहते ते. हो जरासं पास तुम्ही काहीतरी बंदोबस्त लावा त्याचा. चला तुम्हाला 1 मिनिटात मी घरात समजावून सांगतो. आणि मग कसं तुमची तर ते बोलावले येता म्हणतं ना 9:15 वाजता, संगच गाडीवर जाता ना तुम्ही. तिथं बरोबर ते विषय रंगवतो मी, आणि बरोबर याले फाशात आणतो. हा ठीक आहे. आणि चला मग आता. काही सांगू नका, निऱ्या खोट्या गोष्टी आहेत नाही. तुम्ही सांगून राहिले बा मला, पण मला तर नाही वाटत खरं. हे बा तुम्ही पहा बा तुमच्या पोरीनं, आम्ही ते बा आम्हाला सांगूही नका गोष्टी, आणि आमच्याकडे येऊ बी नका. तुम्ही कोणाला इका बा काही करा, ते आपल्याला काही घेणं नाही याच्यात. कुठं बसता नाही व्हायची म्हणा, नसतं आपल्याला नाही येतं समजत, काही बसा लागेल फालतू आहे ते गमावून. काहीच नाही ना, तुमचं काय नुकसान काय याच्यातनी तुम्ही सांगतो ना. मालामाल होसान मालामाल. मग काय तर त्या बुड्याला इकता नाही येऊन राहिलं ना, असा झाला ना वांदा. हो 2 महिन्यापासून ती हिंडून राहायला इकडे तिकडे, पण त्याला वाटते इकाव कसं असं आहे ती. म्हणून काय झालं, मले म्हणे बा पाय म्हणे तुले जरासं कसं गट्टे म्हणे यातलं एखादा जरासा माणूस पाय म्हणे, त्याला आपण देऊन टाकू म्हणे हिशोबान लावून. हा हो अर्धी पैसे भेटले तर लय झाले म्हणे आपल्याला. ओके काहून की सांगतो ना, पिपाच आहे ना पुरा पिपा. मग काय तर खोट्या गोष्टी नाही सांगतो, म्या पाहिला ना प्रत्यक्ष. काही नका सांगू, पिपान घे पिपावर सोनार आहे काही आपलं कोण ठेवते हो. इतकं कसं काय सापडलं त्याला, कसं सापडलं कसं त्याला? अरे लादणीत सापडलं ना, लादणी ते घर बांधणं सुरू नाही का आमची इथं. हो एका जणाचं लय लँडलॉर्ड पार्टी आहे ते. हे खंती खंदायला होताना, गड्डे खोंदायला होताना हे. हो तर यानं खंता याला लागलं ते, आणि यानं बरोबर चायसुई पाहून पिपास उचलून आणला ना. असं आहे ना, त्याला माहितीही पडू दिलं नाही ना. मग मोठा आसामी होता ते लादणीवाला पाटील. तर त्यालाही पता नाही लागू दिला. त्याच्या आबाजी गिबीजन दिलं असं रोवून ठेवून तिथं, आणि याच्या हाती लागलं ते. असं आहे ते. मग पिपा भर आहे पिपा भर. म्हणजे कसं ते पाटलाची लादणी जे आहे ते जुनं घर होतं का म्हणलं, म्हणजे लय म्हणजे जुन्या काळातलं? लय जुनं. मी आता बाबा लहानपणी मा आबाजीच्या आंधी बांधलेला आहे म्हणते ती. मग काय तर आणि त्याच्यात सापडलं ना. जुने लोक रोवून ठेव नाही का, त्यावेळेस राहिलं असं झालं ते भुललेले गायचे. आता ही याच्या हाती लागलं ना. हो म्हणून म्हणलं हो लागन ते एक शॅम्पल आणलं मी त्यातलं. तुम्हाला भरोसा नसन वाटत तर हा ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे ते पाहून घ्या ना तुम्ही. हा कायले तुम्ही भरोसा ठेवता मावर. काय बोलून राहिले, संग आणलं का? हा बॅगीत आहे का, थैलीत आहे का?
ना असं लटकनच आहे ना 100-150 ग्रामचं. मासारख्याजवळ एवढं येईन का तुम्ही सांगा बा. हो हे फक्त शॅम्पल आहे शॅम्पल. हो तर असं आहे बा सांगतो ना पुरं पिपाभर आहे पिवळं धम बिलकुल असं चमचम करते ना अजून बी. हो म्हणून म्हणलं कसं तरी तुम्ही पहा आणि तुम्हाला भरोसा नसेल तर आपण सोनाराच्या दुकानात जाऊ. बा हे का ओरिजिनल आहे का कसं आहे एक खेप पाहून घ्या नंतर मग बोलू याच्यावर काय आहे. तर तुमचा मालक आहेच ना कपड्याच्या दुकानवाला द्या लावून तिथं लाईन माई. झालं ना मग दे म्हणा दडपून अर्ध्या किमतीत. असं म्हणता नाही का? बरं बरं पाहू द्या मला खात्री करूनच घेऊ आता एक खेप नाही का. हो बा आता आपल्या दुकानात जायच लागते मला. हो तर मी काय करतो तुम्ही आपलं चिमणराव गाडी घेऊन तुम्ही तिथे येऊन जा म्हणलं त्या आपल्या दुकानावर तिथच्या. हो आपण ठेवलं होतं तिथं. हो तर म्हणलं ते आपलं सोडून घेऊन मग आणि हे आपण दाखवून देऊ की कसं काय बा काय नाही तर म्हणजे ते खरं खरं समजते आपल्याला कसं काय येतं. चालते ना मग. हो एरियात आपल्याला सोडून आणायला जास्त लागते आपलं. हो तर मग कसं आहे हे दाखवून देऊ. जर वाटलं तर मग तुम्ही तुमच्या त्या मालकाशी बोलून घेता बरोबर. हाय म्हणा बा पिपा भर द्या दडपून लगायचं. तुमचा फायदा घ्या करून जरासा. जर असलं खरं तर मग पाहू मग काय होते पुढचं करू ना विचार त्याच्यावर. मग त्याला का मला होते माणूस इथं कोण राहते इथं कॉलनीत नाही मोठा बंगला घेते का. बरोबर तर ठीक आहे मग या तुम्ही तिथे दुकानात मी येतो 10 मिनिटात तिथं. ओके का झालंच नाही का बळबू. चला लवकर उशीर होऊन राहिला मला लवकर चला म्हणलं. अरे बा तुमचीच वाट पाहून राहिलो ना मी. आम्हाला काही येता मला दिसल्यासारखे झालं ते दुकान तुम्ही वापस गेलते का. हो ना आलतो ना मी पण हे तुमचं ते काय तुम्ही राजा कोणाच्या मागे लागता हो. ते काय त्या लुटेरीच्या नांदी लागता म्हणलं. आता 2 लाख टिपारी बसली तुम्हाला तरी अजून तुमचा नान गेलाच नाही का. अरे कायले नान करता त्याचा. मला दिसला ते म्हणून तिकडे बाजूनच थांबलो मी गोष्टी करलो त्या साहेबासोबत. मला झालं का निपटला काय जाताना दिसला मला चला बा आता चला म्हणलं मला तुमच्या दुकानाला लवकर येऊ द्या मला जात आहे फटकन. द्या पेपर ठेवून द्या चला डबा घ्या निघा. हो ना जाऊ ना आता पोई व्हायची होती म्हणून मी टाइमपास करू आलो ते. काय एक एक सांगते बा ते ऐका लागते आपण काय 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 धरून बांधून आपण काय देऊ राहिलो पैसे त्याला. पण लगा आहे पण कलाकार असले का. हो ना आता तर त्याला मला वाटते नवीनच फंड आणला बा त्यानं हसायचं मला. हो ना तेच म्हणलं काय विषय काय होता त्याचा. हो काहीतरी असं सापडलं असं तसं ऐकू येते रांदू गंदू. सोळा ना बा ते काय विचारता काय सांगता काही ढंग नाही त्या गोष्टींनी. निरा फकाडे माणूस आहे ते मग काय एक पिल्लू बाहेर काढते चालू ते आपलं कसं बी असं आहे ते. जाऊ दे त्याच्या नांदी काय लागू नका मी डबा घेऊन येतो चालले जाऊ. तशी गोष्ट नाही पण विषय होता काय म्हणलं जरा लस म्हणलं ना ऐकेन तुम्ही. म्हणे काय ते काय आहे काय त्याची भानगड त्याच्याजवळ ते काहीतरी आहे म्हणे दाखवतो म्हणे ओरिजिनल आहे काय होई काय ते विषय. तुम्ही म्हणता म्हणून सांगतो मी नाही तर मला काही इंटरेस्ट नाही त्या गोष्टीला. ते काय म्हणे आता म्हणे आमच्या गावात ते खोदकाम सुरू होतं म्हणे एका घरचं. जुनं घर होतं पाळलं ते ना आपले गड्डे खोदणं सुरू केले. त्या बुड्याला म्हणे जे खोदकाम करते बुडा त्याला काही एक पिपा सापडला म्हणे. त्यानं बरोबर चायचू पाहिला म्हणे लांबवला म्हणते तू. आता ते पिपा आहे का नाही त्यानं घरी जाऊन खोलला ते निघाला खबर सोनं निघालं म्हणते. सांगा आता सोनं सापडते का. सोनं निघालं म्हणे 2-3 महिन्यापासून गणगण हिंडून राहिला म्हणे कसं इकाव शेवटी महापैसे आला म्हणे. त्याच्याच गावचा आहे ते. त्याला म्हणे काय रे लुटे रे असं आहे गड्या पाय नाही एखादा कोणी घेत असेल तर अर्ध्या पैशातच देतो आपण. पिवळा धम्मा आलाय म्हणलं का. हो त्यानं दाखवायला आणलं बाई. मी आणलं जाऊ दे दाखवू नको सध्याची सोनार दुकानात चाल तिथे पाहू आपण. म्हणता नाही हो सापडलं संध्याकाळचं काही सांगता येत नाही ना. हे बा जुन्या लादण्या गिदण्या असते का नाही जुने घरं म्हटलं का नाही काही ना काही असते लगाचं. हो कोणाकोणा सापडते ना आता ऐकण्यात आहे ना गोष्टी माया. हो पण आता हे यानं बरोबर एकट्यानं दडपलं ते बाकीच्या मजुराला माहीत नसेल झालं का नाही. त्यांना त्या गोष्टीत काय अर्थ आहे का. आपण आता सोनार दुकानातच पाहतो ना मी ते. हो चिमण राहिले म्हणून या घेऊन यायला तिकून. तर मी कसं तुम्हाला नेतो संग तुम्ही तिथून मग चालले जा. मी पाहतो खरोखर ओरिजिनल आहे का काय आहे आता कबाळा. ते म्हणे मा दुकानदारा विकाच आहे म्हणे मा दुकानदाराला लँडवर पार्टी देऊ म्हणे तिकडे. तर मी आणलं कसं पहिले मला दाखव कसं आहे तो. बरं पाहा ना मग आता काय होते तर. हो चला काढा गाडी काढा चला लवकर पाहू मग पुढे काय होते. काय म्हणलं काय म्हणे आपले ज्वेलर्स वाले सांगा तुम्हीच सांगा ना. ते तर आहेच म्हणा. आता दुकानदार तर म्हणे एकदम जुना माल आहे म्हणे 24 कॅरेटचा आहे म्हणे. हो पण मी काय म्हणतो बाकीचे पिप्यातला माल आहे मग असाच आहे का म्हणलं. हे असाच पिवळा धम असाच आहे ना एकसारखा काही कडे आहे काही असं तसं अलग अलग आहे आयटम त्याच्या. म्हणून म्हणलं पहा मग आता तुम्ही विचारा तुमच्या दुकानदाराले हो काय म्हणते काय नाही तर मग या एक दिवस मग आपल्या गावात. हो ना म्हणून पाहिजे मी त्याला. पण कसं नाही ते बा दाखवायला आणलं तुम्ही शॅम्पल. हो नंतर ते पिपा दाखवा सांगले का तांब्या पित्याचे दिसन घालून आम्हाला. नाही तर बस मावर आणसान काय भाऊती बाबा. नाही ना चाट बसाचं कारणच नाही तर ते बुडा काय म्हणून राहिला. म्या म्हणलं ना त्याले की लोक भरोसा ठेवत नाही. दाखवायचं एक देसानले का काही घालून माती. हो तर ते काय म्हणे बुडा तुम्ही जसं जसं इकसान तसं तसं इका ना म्हणे. तुमच्या घरी ठेवा अर्धे पैसे बिलाची पावती मला दाखवत जा ना अर्धे देत जा बाकी तुम्ही घ्या असं म्हणेन ते. का तुम्हाला का पैसे मागून राहिला का ते. फक्त घेऊन जा तुम्ही लवकरात लवकर इकडे तिकडे अफरातफर करून टाका.
म्हणजे समजा म्हणजे आधी पैसे द्यायचं कामही नाही समजा नाही का, पहिले समजा आणा इका आणि थोडे त्याला अर्धे द्या अर्धे आपण घ्या असं, म्हणजे मग तर याच्याला याच्यात घापलची बोल करता येते हो. नाही तुम्ही मारता हात याच्यात काही. आता आहेच ना ते तर. आता माया तर आता कसं मी कायसाठी कोण राहिलो, मग काही 4 पैशासाठीच करते ना कोणी बी. माया बी हात बसते, तुमचाही बसते. त्या बुड्याला काही अक्कल नाही हो, त्याचं काही खपून नाही राहिलं कुठं. ते म्हणे सापडायचं तर जेलात जा लागं. म्या दिले ना कानं भरून त्याले, म्यानं सापडला ना बस अंधरीत जातं म्हणलं तू 10 वर्षाले. म्हणून ते मावर लय विश्वास ठेवून नाही म्हणे अर्धे वसूल झाले तर बस झाले. तर सांगा मग मला काय आहे तर दुकानदाराला विचारा आणि बस आणून घेऊ उद्या मग बरोबर त्याची इथून. बरोबर विचार तुम्ही दुकानदाराला किती कसं पिपा ते 10 किलोचं असेल का 5 किलो असेल मग. ते 5 नाही 10-12 किलोच्या वर आहे ना ते. मनभर काही भरते म्हणे ते. तुम्ही फक्त इकडचं विचारपूस करा, मी बाकी फिल्डिंग लावतो मग बरोबर. पाय तुम्ही काय म्हणते तर मग त्यानंतर तुम्हाला फोन करतो मी. ओके ठीक आहे, संध्याकाळी सांगतो निर्णय घेऊन. तुम्ही हा ना इथं चिमररावच्या घरीच हा ना. पाहू मग काय होते तर. या मग तुम्ही, आम्ही येतो आता. ठीक आहे मग. बरं डोक्यात तेच आहे याच्या नाही का. मग बरोबर लपून ऐकल्या ना गोष्टी. हो याचं काही मन लागलं नाही. बरं पण साहेब एवढा लवकर कसं काय जमणार आहे माय. 5-5:30 आले तुम्ही. आपण रोज आता 7 जातो का नाही तू. तुम्ही बरोबर 6:45 येता. मग आपण निघतो. पण आता इतक्या लवकर सुट्टी मागणं बरोबर आहे का मला, तुम्ही सांगा बा. एका दिवशी काय होत असते का, रोज जाता तुम्ही. मी बोलतो तुमच्या मालकासोबत, जरा भाजीपाला घेऊन चालले जाऊ घराकडे. चला काही नसते हो, सुट्टी मागून या तुम्ही, नाही तर मी बोलतो मग ना. यायला काही हरकत नाही, पण ते आपला मग सोनाराच्या तिथचा हिशोब हो ना. ते जरासं कसं आहे, मालकाला विचारलं असतं घेता का बा, 10-12 किलो आहे म्हणते. म्हणून म्हणलं जरा विचारून घ्या. हो म्हणलं ठीक, नाही तर मग ते पिच्चा सोडू असं होतं ते. हो तेच तर म्हणलं रजा. काय झालं मग ते, काय होतं का ओरिजिनल होतं का मग ते. अरे बाबा विचारूच नका तुम्ही. दुकानदाराचा 5 मिनिटं पातच राहिला ना त्याच्याकडे. म्हणे हे कुठून आणलं ना बा तुम्ही. तर 24 कॅरेटचं ओरिजिनल पिवळा धम्म आहे बिलकुल, असं चमचम चमकी ते. पिपा भर आहे म्हणे पिपा भर. आता काय भरोसा तर वाटत नाही मला, पण म्हणे बा ते. काही नाही निरा खोट्या गोष्टी असते बरं. हे काय करते तर आपल्याला सॅम्पल दाखवते एक, तिकडे नेऊन तांबे पिते आपल्या मस्तकी मारून देते ते. असंही असते ना. मी केलं ना, एक दोघाला विचारपूस केलं. मला वाटेल जरासं मी आलं बा काय आहे काय नाही. पण ते काय असते दाखवायचे अलग असते, आणि द्यायच्या वक्ती ज्यावेळेस आपण पैसा घेऊन जातो का नाही, त्यावेळेस पुरा फिट होते आपल्याला ते. हो ते आपल्या तांबे मस्तकी मारते आपल्या, आणि पाहून जातले कायची. इकडे तिकडे चौकशा केल्या वाटते ना नाही का. फोन मारलं त्यानं. नाही म्हणलं कोणाला विचारपूस कोणाला केली म्हणलं. दुसरं कोण, शांताराम आमची जवळ बा. म्हणलं बा तुमचे मास भाऊ. मी आणलं असंच आहे म्हणलं बा ऐकण्या. असते का म्हणलं खरं आहे गोष्टी खरी आहे का. नाही म्हणे मागा लागू नका म्हणे कोणाच्या. हो दाखवते काय म्हणे एक सॅम्पल, आणि नंतर आपल्याला काहीच देत नाही म्हणते. हो आपले पैसे घेते म्हणे, आपल्याला 2-3 कानपट्ट्या मारून काढून नाही देते म्हणे. हो काहीच नसते म्हणे त्याची जो. नाही तसं तर होतेच म्हणा. मला एक दोघं सांगे म्हणे 2-3 कानपट्ट्या लावून काढून देते म्हणे. हो तर बा पण याचं अलग आहे ना यावेळेस. हे काय म्हणे की बा तुम्ही पैसे देऊ नका, ते पुरा पिपा घेऊन जा भलंही. आणि झोकं जसं इकसान तुम्ही तुमच्या हिशोबानं वैकी पायकीच्या ज्वेलर्सवाल्याजवळ. पण त्याचे आपल्याला 40% 50% नाही पैसे दिले तर बस आहे म्हणे. अर्धं तुमचं अर्धं आमचं. अर्धे तुम्ही अर्धे आम्ही. हो बस असं करू म्हणे काहीतरी. असं म्हणे नाही. हो मग तर पुढते राहायचे ते. मग काय म्हणे तुमच्या मालकाला विचारलं नाही का अजून. मग तेच म्हणलं ते गोष्ट काढत होतो मी. जरा कुरमत कारमत काढा लागते ना. असं लोक एकटं काढावं का. आता एकट्यात काढणार हो तुम्ही निघायच्या आधी. हे पहा काढूच नका गोष्ट सध्याशी. आपणच कव्हर करू गेल्या. हो काय म्हणते ते पैसे द्यायचे नाही म्हणते ना. मग काय चाललं आपलं. आपणच जाऊ ना. आपण जाऊ. कुठून आण लागते ते, कुठं कुठं लागते ना. हो जाऊ द्या ना. तुम्ही कुठे याच्या नादी आले. ते आमचे मालक पैसे आले माणसं आहे. तुम्ही कुठं बसताय भानगडीत पडत. राहू द्या तुम्ही राहू द्या. नाही ना माल व्हायच्या राजा. लक्षाने दिसून राहिलं ना मुले. हे पहा त्याला मा घरी बोलावा तुम्ही. मी तुम्हाला फोन करतो. चिमणरावची इथं आहे का ते का गेला. नाही आहे ना ते. आमचीच वाट पाहून राहिला ते. आता मला म्हणून तर हे लवकर विचारणं. हो थांबेलच आहे ना ते. फोनावर फोन येऊन राहिले त्याची. चला ना सुट्टी मागा लवकर. मा घरी बोलवून घेतले. मी बोलतो काय बोलास त्या संग. कुठं याचं काय याचं. आपल्याला पैसे देणं नाही ना. मग झाला ना विषय. नाही पैसे देऊच नका म्हणून तुम्ही. झोकं द्या म्हणे. एक विकल्यावर फक्त मला पावती दाखवत जा आणि अर्धे पैसे देत जा. ना मग आपण करू ना बरोबर ॲडजस्टमेंट. तिघं चौघं मिळून चिमणराव तुम्ही आहे मी. हे बा त्याला फक्त मा घरी घेऊन या तुम्ही चहाले, आणि बरोबर बोलू आपण त्याच्यावर. हो घ्या सुट्टी मागा लवकर. चला पटकन. चला नाही तर मी बोलतो मालकासोबत. अशी गोष्ट आहे ती. हो म्हणून मी लवकर आलो. म्हणलं कसं आहे आता हे जर चिमणराव आणि हे आपला बडभाऊ हे साधे आपले टप्परच्या उद्या मोठमोठ्या गाड्या घेऊन जातील इथून आपल्या घरापुढून, तर आपल्याला काय वाटत. म्हणून म्हणलं हात मारून घ्यायला पुरते ना. पैसे आपल्या जवळ तर चाललाच नाही ना. मग काय टेन्शन घ्यायला लागते. नाही मग ते तर आपल्यापेक्षा श्रीमंत होतील. आता तुम्ही काय करा, त्याला फोन करा. ते लुटेर आहे का नाही त्याला बोलवा, आणि त्याला म्हणा बा आम्ही घेतो म्हणा, काही हरकत नाही. आणि तुम्ही पण त्याच्या कामी लागा. बस तसंच करतो ते. पार्टनरशिपमध्ये तिघा मिळून घेऊ बा असं ठरवतो. आणि जाय तिकडे. हो लवकर मग फोन त्याला लावा. फोन लावा आणि बाहेरच बोलजा म्हणलं. नाही तर अजून चहा मांडा हे मांडा ते मांडा. बाहेरला बाहेर. मग कोण बोलाव त्याला घरात. काम झालं फेकून दिलं. आता फोन लाव त्याला. बाहेरच बोलणी करतो त्या संग. ठीक आहे ओके. आले का बरोबर. कोण वाटच पाहू राहिलो होतो. हो काय म्हणते आला का मग फाशात आला का माणूस.
आला ना 99% पा आलेला आता फिक्रीत ते हो दिवसभर त्याच घरात होता लवकर मला बोलावले आला आणि मग आता ते घरी जाऊन बायकोले काही ना काही सांगते आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊन 100% आपल्याला फोन येतेच त्याचा. बस पाहता फक्त आला की मग फोन करता आम्हाला हो फोन आला की हो आम्ही हाऊस तसे घरी. मला वाटतं बा त्याचं वाटते. 1 मिनिट पाहू द्या. बोला साहेब काय म्हणत होते. आता काय सांगत राहिलं तुम्हाला सांगितलं नाही का मी हो, या ना त्याला घेऊन ते आपलं लुटेरेले काय आहे काय नाही म्हणा सांगा म्हणा मग बरोबर आपण बोलून घेऊ त्या संग आपण तिघं जण मेळ बसून त्याचा काहीतरी आपण मी काय सांगा बा आता घरी झाल्यावर तुमचा चेंज झाला का विषय का काही हो कसं माझ्या घरची तर म्हणे बा बिंदास तुम्ही उडी टाका म्हणे याच्यात म्हणून म्हणलं मग काय आहे ना तुमचा पक्का आहे ना आता ते नंतर सांगतो मी काय तर पहिले आपल्या घरी घेऊन ते येईल बोलून आपण बरोबर सविस्तर या लवकर पटकन. बरं हो पाय तुम्ही हाय त्याची ते कटलं दिसलं मला चिमणरावच्या घरापाशी हाय सध्या काही गेला नाही ते अजून ठीक आहे मग चला आलोच मी घेऊन त्याला. नाही ते सगळं बरोबर लुटेर हो तुमचं पण या प्रकरणात बरेच फिटेल आहेत बरं हो कसं आहे सॅम्पल दाखवता तुमच्यासारखा एखादा माणूस आणि नंतर मग कसं नाही मालही भेटत आणि आमचे पैसे जाते आणि मारही खा लागते म्हणून म्हणतो बा माल जोपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आम्ही खडकूही देणार नाही. नाही हे पैशाचं कामच नाही ना रुपयाने पाहिजे दिले हो ते काय म्हणणं आहे फक्त तुम्ही इका वा इमान इतबारे अर्धे पैसे त्याला देता तुम्ही फक्त पावतीवरची नाही तर मग कसं बिचाऱ्यानं एवढं मोठं त्याला सापडलं आणि तर हळ्यानं नेलं बा असं नाही झालं पाहिजे त्याचं बी. असं कसं करणार आहे इतकं नाही हो आपण नाही पा त्याचाही फायदा होईल आपलाही फायदा होईल आता आम्ही तिघं मिळून समजा पार्टनर आहोत तर तुम्ही त्याला फोन करा आता बुडेले ये म्हणा उद्या घेऊन तू आपल्याच घरी समजा म्हणजे टेन्शनचं काम नाही मग धीरे धीरे आपण विकून टाकू दे ना लटवून राहील ना त्याची आणाची इतक्या दूर आणणं म्हणजे सोपं असते का इतकं मोठं आणि एक तर म्या म्हणलं बा मी नेऊन देतो तर ते म्हणते तू यार भरोसा नाही काढशील का त्यापेक्षा कसं आहे त्याचं म्हणणं आहे पुढच्या पार्टीला माझ्या वावरापर्यंत घेऊन या तुम्ही हो मी कोणत्याही मिसानं वावरापर्यंत ती पिपा कायच्यात टाकून आणतो आणि तुम्ही तिथून घेऊन जा मग असं आहे त्याचं म्हणणं. तसं म्हणता नाही का म्हणजे ती इथपर्यंत यायला तयार नाही का आणि आपल्याला जावं तर काय मोठा प्रॉब्लेम नाही आपण नाही हाती लागलो पाहिजे कोणाच्या लागते हो दिवसा रोनी जायचं ना दुपारी अशाच टाईमले हो काही वांधा नाही मी हाव ना तिथं आसपासच हाव ना मी लक्ष ठेवाले. नाही चिमणराव कसं करता बळभाऊ चालता का मग आपली गाडी घेऊ 4 व्हीलर चालले गाडी टाकली की निघाले ना मग काय चालते ना हो कसं दुपारच्या बाहेर जाऊ म्हणजे कोणाशीच बी येत नाही हो चालते मग उद्या तुम्ही सकाळी गाडी काढा आणि मामा लुटे रे तुम्ही त्याला बरोबर टच करून देजा म्हणला 9-10 वाजेपर्यंत येतो आम्ही तिथं. हे बा 10 वाजता बरोबर आहे त्याच्या वावरापाशी त्याला म्हणा 10 वाजता तू घेऊन ये म्हणा तिकून बरोबर आणतो म्हणा बा पद्धतशीर. नका काळजी करू तुम्ही पटकन ये जा फक्त तिथं टाइमपासच नाही 2 मिनिटात सगळं हातच्या लागी झाली पाहिजे बातच शक्य ते खेड्यातल्या लोक आले तर म्हणलं फटकन टाकले की पयाचं घेऊन वांदाच नाही देतो असे दणके तुले चांगला बिलकुल अदमोसा होय लोक थांब तू जरासा चालते मग चालते ना उद्या मग 10 बरोबर आता काही मला फोन नका करू सरळ बिलकुल 10 वाजता गाडी घेऊन तुमची 4 व्हीलर घेऊन 3 जण चालले या. मामा तर म्हणलं आता ते मानमोडे तर तयार झाला आता उद्या यायला गाडी त्याचीच घेतो म्हणते तर मग पुढे काय आहे म्हणलं आता उद्याचा काय प्लॅन काय उद्या समजतेस ना उद्या तुम्हाला उद्या फक्त गाडीत बसून 10 वाजता तिथं टच हो आम्ही रस्त्यावर दिसतोच ना असा शिनारतो ना हे आणि पैसे काढतो याच्यापाशी 2 लाख फक्त तुम्ही कसं पयाची तयारी ठेवतो जरा लय पय धाव होणार आहे उद्या तेच म्हणलं सगळी फिल्डिंग टाईट आहे आमची भाची गिची माय पोट्ट इथंच आहे बिलकुल याचा कार्यक्रमच करणार काही वांधा नाही आता उद्या उद्याचं